सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय आणि यामुळे हॉटेल चालक पुन्हा एकदा चुलीकडे वळलेले आहेत। चुलीवरती जेवण बनवायला आता सुरुवात झालेली आहे। शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये चुलीवरती स्वयंपाक करणं हे अधिक सोपं जातंय। यामुळे सांगली जिल्ह्यातील भिवघाटमधील विशाल हॉटेल चालकांनी आपल्याकडील सगळेच सिलेंडर हे संपण्या अगोदरच चुलीवरती स्वयंपाक सुरू केलाय। जे पदार्थ चुलीवरती बनवणं शक्य आहे ते चुलीवरती आणि जे पदार्थ गॅसवरती बनवले जातात त्यासाठीच केवळ गॅस सिलेंडरचा वापर हा केला जातोय। सांगली जिल्ह्यातील भिवघाटमध्ये सध्या आपण आलो आहोत, ज्या ठिकाणी हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह हे हॉटेल एक प्रसिद्ध हॉटेल या घाटमाथ्यावरचं आहे। या हॉटेल व्यावसायिकांनी आता काही गॅसचे सिलेंडरच्या टाक्या शिल्लक आहेत, मात्र खबरदारी म्हणून चुलीवरती मटण असो किंवा अन्य जे पदार्थ चुलीवर बनवणं शक्य आहे ते बनवण्यास सुरुवात केली आहे। गॅसच्या टाक्या काही दिवस पुरतील अशी परिस्थिती आहे, मात्र त्याच्या अगोदरच या ठिकाणी चूल मांडून या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी आपले हॉटेल सुरू ठेवलेलं आहे। किती दिवसापासून हे चित्र तुम्हाला दिसून येत आहे? तुमच्याकडे काय परिस्थिती आहे साठीची? आता 2-4 दिवसापासून तर ही परिस्थिती जास्तच अवघड होत चाललेली आहे। अजून किती दिवस ही पुढं बघता येईल काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण। आता ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा साठा एवढा पूर्ण कमी झालेला आहे की नामांकित हॉटेलं पण भरपूर बऱ्यापैकी बंद होत आलेली आहेत। अजून आमचा पण काही दिवसाचाच साठा आहे, तो पण किती दिवस चालेल सांगू शकत नाही। त्यामुळे आता आम्ही पूर्ण चुलीवर जेवण करायचे आम्ही हे केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे सगळी। आम्ही अजून पण कस्टमर नाराज होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण परिस्थिती सांभाळून घेतली आहे। पण जर असंच राहिलं तर काही सांगू शकत नाही की पुढे काय होऊ शकतं। कुठल्या मेनूंना तुम्ही प्रायोरिटी देताय, म्हणजे कुठले मेनू अवॉइड केलेत? तसं आम्ही बऱ्यापैकी आता चायनीज म्हणा, पंजाबी डिशेस भरपूर कमी केलेले आहेत, कारण की त्या गोष्टी ह्या गॅस शेगडीशिवाय बनवू शकत नाहीत। त्या गोष्टी आपण चुलीवर बनवू शकत नाही, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही पंजाबी चायनीज डिशेस बऱ्यापैकी कमी केलेले आहेत। युद्धाची भीषणता ही अगदी ग्रामीण भागामध्ये पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, भिवघाट, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।